जर तुमच्या बँक खात्यात 5,000 रुपयांपेक्षा जास्त पैसे असतील तर आधी थांबून ही बातमी ऐका. देशातील कोट्यावधी बँक खातेदारांसाठी ही आतापर्यंतची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे. रिझर्व्ह बँकेने काल मध्यरात्रीपासून सर्व बँकांसाठी 5 नवीन कडक नियम लागू केलेले आहेत आणि हे नियम न पाळल्यामुळे आज सकाळीच एका बँकेत शेकडो लोकांची एकच गर्दी झाली होती. कारण काय होतं माहिती आहे का? लोकांच्या खात्यातून परस्पर 1,000-2,000 अगदी 5,000 रुपये कापले गेले होते. लोकांनी जेव्हा मॅनेजरला विचारलं तेव्हा त्यांनी सरळ सांगितलं, तुम्ही बँकेचा नियम मोडलाय म्हणून हे पैसे कापलेत. आज सकाळी हीच बातमी टीव्हीवरही आली होती. आज एका जिल्ह्यात लोकांचे पैसे कापले गेलेत, उद्या तुमच्या जिल्ह्यातही हेच होणार आहे. कारण बहुतेकांना या नियमांबद्दल काहीच माहीत नाही. खरं तर हे नियम जुनेच आहेत, पण आधी बँकवाले ते लागू करत नव्हते. मात्र काल मध्यरात्री रिझर्व्ह बँकेने थेट नोटीस पाठवून सर्व बँकांना हे नियम कडकपणे पाळण्याचे आदेश दिलेले आहेत. आता तुमचे खाते स्टेट बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, बँक ऑफ इंडिया, पोस्ट ऑफिस किंवा इतर कोणत्याही सरकारी किंवा खाजगी बँकेत असो, तुमच्या खात्यातून अचानक पैसे कापले जाऊ शकतात, जे तुम्हाला कधीही परत मिळणार नाहीत. कारण असे 5 कडक नियम लागू झालेले आहेत, ज्यामुळे एकाच दिवशी काहींना 1,000 रुपये तर काहींना 2,000 रुपये तर काहींना थेट 5,000 ते 25,000 रुपयेपर्यंतचा दंड बसलाय. तुम्हाला हे खोटं वाटेल, पण आज सकाळीच एका बँकेत लोकांची प्रचंड गर्दी झाली होती आणि तिथूनच ही धक्कादायक बातमी समोर आलेली आहे. जर तुमच्या खात्यात 5,000 रुपयांपेक्षा जास्त पैसे असतील तर ही बातमी आताच्या आत्ता समजून घ्या, नाहीतर तुमच्या हक्काचा पैसा तुम्हाला वापरता येणार नाही. उलट तुम्हाला मोठा दंड भरावा लागेल. अखेर हे 5 नियम काय आहेत? अचानक लोकांचे पैसे का कापले जात आहेत आणि तुमचं खातं सुरक्षित ठेवण्यासाठी तुम्हाला काय करायचे आहे? पहिला नियम असा आहे ज्याचा त्रास जवळपास 60% लोकांना होतोय. तिसऱ्या नियमात 70% लोक अडकलेले आहेत. पण 5वा नियम असा आहे जिथे 99% लोक 100% फसणारच आहेत. त्यामुळे 5ही नियम लक्ष देऊन ऐका. 99% लोकांना 5व्या नियमांमुळे तब्बल 50,000 रुपयांपर्यंतचा दंड बसू शकतो. त्यामुळे एकही नियमाला हलक्यात घेऊ नका. आपण टप्प्याटप्प्याने 5ही नियमांची माहिती घेणार आहोत आणि व्हिडिओच्या शेवटी तुमचं खातं सुरक्षित कसं ठेवायचं आणि हा दंड कसा टाळायचा याचा सर्वात मोठा उपाय मी तुम्हाला सांगणार आहे. चला तर मग पाहूया पहिला नियम. पहिला नियम अशा लोकांसाठी आहे ज्यांची एकापेक्षा जास्त बँकांमध्ये खाती आहेत. उदाहरणार्थ समजून घ्या, तुमचं खातं स्टेट बँकेत आहे, सोबत पोस्ट ऑफिस, HDFC बँक ऑफिस किंवा महाराष्ट्र किंवा IFSC-ISCI अशा 3-4 वेगवेगळ्या बँकमध्ये तुमची खाती उघडून ठेवलेली आहेत. एकापेक्षा जास्त खाती असणं चुकीचं नाही, पण अडचण तेव्हा येते जेव्हा तुम्ही खाते मेंटेन करत नाही. प्रत्येक बँकेचा मिनिमम बॅलन्स म्हणजेच खात्यात ठराविक रक्कम ठेवण्याचा एक नियम असतो. कुठे 50,000 रुपये, कुठे 2,000, कुठे 5,000 तर मोठ्या शहरामधील बँकांमध्ये 10,000 रुपये खात्यात शिल्लक ठेवावे लागतात. जर तुम्ही 4-5 बँकांमध्ये खाती उघडली आणि एकही रुपया मिनिमम बॅलन्स ठेवला नाही तर प्रत्येक बँक तुमच्यावर वेगळा दंड लावेल. हा दंड जर 1,000 रुपयापासून सुरू होऊन तब्बल 25,000 ते 50,000 रुपयांपर्यंतचा जाऊ शकतो. हा झाला पहिला नियम. पहिल्या नियमात आपण पाहिले की एकापेक्षा जास्त खाती असतील तर धोका होतो. आता दुसरा आणि तिसरा, चौथा नियम अत्यंत महत्त्वाचा आहे, पण 5वा नियम ऐकल्याशिवाय व्हिडिओ अजिबात स्किप करू नका. कारण 99% लोकांना 5व्या नियमामुळेच सर्वात मोठा दंड बसणार आहे. आणखी एक गोष्ट, जर तुम्ही एकच मोबाईल नंबर 3-4 वेगवेगळ्या बँक खात्यांना जोडलेला असेल तरीही तुम्हाला मोठा फटका बसू शकतो. आता वळूया दुसऱ्या नियमांकडे, जो तब्बल 60% लोकांच्या बाबतीत घडतोय. अनेकांनी उत्साहात वेगवेगळ्या बँकांमध्ये खाती उघडलेली आहेत, पण नंतर ती वर्षानुवर्षे वापरलीच नाहीत. रिझर्व्ह बँकेच्या नियमांनुसार जर तुमच्या खात्यावरून सलग 24 महिने म्हणजेच 2 वर्ष एकही पैशाचा व्यवहार झाला नाही तर ते खातं इनॅक्टिव्ह म्हणजेच बंद पडलं जातं. अशा खात्यामधले तुमचे हक्काचे पैसे तर अडकतातच, पण सर्वात भीतीदायक गोष्ट म्हणजे सायबर गुन्हेगार अशातच बंद पडलेल्या खात्यांना शोध घेतात. फसवणुकीचा काळा पैसा ट्रान्सफर करण्यासाठी तुमच्या या खात्याचा गैरवापर केला जातो. जर तुमच्या नावावर असलेल्या खात्यातून असा काहीही गैरप्रकार झाला तर पोलीस आणि कायदा सर्वात आधी तुमच्या मानगुटीवर बसतील. हा झाला दुसरा नियम.
सरकार अशा प्रकारच्या केवळ दंडच आकारणार नाही, तर तुम्हाला थेट पोलीस कोठडी आणि तुरुंगाची वारीही करावी लागू शकते. त्यामुळे अशी निरुपयोगी खाती एकंदर तातडीने बँकेत जाऊन बंद करा किंवा त्यात काही रक्कम जमा करा. खर्च करून ती खाती ॲक्टिव्ह करा. पण इथेच थांबायचं नाही, कारण आता येतोय तिसरा नियम, जो तब्बल 80% लोकांना लागू होतोय. हा नियम थेट तुमच्या ओळखपत्राशी म्हणजेच आधार कार्डशी संबंधित आहे. आज कोट्यावधी नागरिकांच्या खिशात असलेल्या या ओळखपत्राला बनवून तब्बल 10 वर्ष उलटून गेलेली आहेत. 10 वर्षातून तुमचं राहतं घर बदललं, असं फोन नंबर बदलला असेल, इतकंच काय तर तुमच्या शारीरिक ओळखीचे बायोमेट्रिक्सही बदलले असतील. पण दुर्दैवाने तुमच्या त्या ओळखपत्रावर मात्र आजही जुन्याच खानाखुणा जशाच तशा छापलेल्या आहेत. आणि इथेच उभे टाकलाय एक मोठा धोका. बँकेनी आता KYC संदर्भात अतिशय कडक भूमिका घेतलेली आहे. रिझर्व्ह बँकेच्या सक्त ताकदीनुसार जर तुमचे ओळखपत्र आणि त्यावरील माहिती अपडेट नसेल, तर क्षणाचाही विलंब न लावता तुमचे बँक खाते अचानक ठप्प केले जाऊ शकते. असा भयानक धक्का बसला तर तुमच्या महिन्याचा पगार, हक्काचे सरकारी अनुदान किंवा ऐन गरजेच्या वेळी करायचे ऑनलाईन व्यवहार एका क्षणात कोलमडून जातील. म्हणूनच वेळ हातातून निसटण्यापूर्वी तात्काळ जवळच्या केंद्रावर धाव घ्या किंवा ऑनलाईन जाऊन आपली माहिती अपडेट करा, अन्यथा पश्चातापाशिवाय हातावर काहीही उरणार नाही. दुसरीकडे जवळपास 30 ते 40% सामान्य लोकांच्या डोक्याला ताप देणारा चौथा नियम म्हणजे व्यवहाराची मर्यादा. आजकाल आपण भाजीपाल्यापासून ते चहाच्या टपरीपर्यंत क्षणाक्षणाला फोनपे किंवा गुगल पे वापरून बिनधास्त छोटे मोठे व्यवहार करतो, पण आपल्याला नकळत आपल्या बँकेच्या गुप्त रडावर आलेले असतो. खरी समस्या तर तेव्हा उभी राहते जेव्हा तुमच्या खात्यात अचानक एखादी मोठी रक्कम जमा होते किंवा तुम्ही एका झटक्यात मोठा निधी खात्यातून बाहेर काढता. अशा वेळी बँकेची ऑटोमॅटिक सिस्टीम तुमच्या खात्यावर संशयास्पद हालचाल म्हणून बारीक लक्ष ठेवू लागते. नियम इतके कडक आहेत की एका आर्थिक वर्षात किंवा एकाच फटक्यात जर 10 लाखांपेक्षा जास्त व्यवहार योग्य पुराव्याशिवाय झाला, तर बँक तुमचं खातं तात्काळ सील करू शकते. एवढंच नाही तर ही बातमी थेट आयकर म्हणजेच इन्कम टॅक्स विभागाला दिली जाते. एकदा का तुमचं खातं ब्लॉक झालं की त्या पैशाचा कायदेशीर हिशोब देईपर्यंत तुम्ही बँक आणि कायद्याच्या भयंकर कचाट्यात अडकू शकता. पण सावधान, सर्वात भयंकर आणि छुपा धोका तर 5व्या नियमात दडलेला आहे, जिथे अपत्यालाही तब्बल 99% जनता नकळत स्वतःच्याच पैशाचा बळी देतोय. खिशातून प्रत्यक्ष रोख पैसे जात नसल्यामुळे आपण किती खर्च करतो आणि खात्यात नेमके किती उरलेत याकडे आपलं दुर्लक्ष होतं. हा 5वा नियम दुसरं काही नसून मिनिमम बॅलन्सचा एक अत्यंत घातक सापळा आहे. बँकेच्या महिनाअखेरीस खात्यात ठराविक रक्कम देण्याचा एक कडक नियम असतो. जशी तुमच्या खात्यातील रक्कम या मर्यादेपेक्षा म्हणजेच 3,000 किंवा 5,000 रुपयांपेक्षा खाली घसरते, तसा बँक तुमच्यावर थेट दंडाचा जबर हातोडा मारते. अनेकदा या दुर्लक्षामुळे खातं चक्क मायनसमध्ये जातं आणि भविष्यात जेव्हा कधी तुमच्या खात्यात कष्टाची कमाई जमा होते, तेव्हा बँक एकाच फटक्यात हजारो रुपये दंडाच्या नावाखाली ओरबाडून घेते. आता हा व्हिडिओ पूर्ण संपण्यापूर्वी काही अतिशय महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा, कारण ही छोटीशी चूक तुम्हाला मोठा फटका देऊ शकते. अशा नियमांची माहिती उशिरा मिळाल्यामुळे लोकांचे व्यवहार ठप्प होतील आणि नाहक मानसिक त्रास सहन करावा लागतो. म्हणूनच आजच तुमचं बँक खातं सुरक्षित ठेवण्यासाठी या सोप्या आणि तातडीच्या गोष्टी करा. पहिली गोष्ट, तुमच्याकडे नेमकी किती बँक खाती आहेत याची एक यादी बनवा. जर तुमच्याकडे 3 खाती असतील आणि ती तुम्ही वापरत नसाल, तर त्यात लगेचच 100-200 रुपयाचा लहान मोठा व्यवहार करून ती खाती चालू ठेवा किंवा थेट बँकेत जाऊन ती कायमची बंद करून टाका. यामुळे तुमचा मिनिमम बॅलन्सचा दंड वाचेल आणि सायबर गुन्हेगारापासून तुमचं खातं सुरक्षित राहील. दुसरी गोष्ट, तुमचा सध्याचा चालू मोबाईल नंबर तुमच्या मुख्य बँके खात्याशी लिंक आहे की नाही हे आजच तपासून नका तर लगेच कन्फर्म करून घ्या. एकच जर मोबाईल नंबरवरून 3-4 वेगवेगळी खाती जोडलेली असतील, तर बँकेत जाऊन तो डेटा लगेच अपडेट करून घ्या. तिसरी गोष्ट, तुमच्या ओळखपत्राची म्हणजेच KYCची माहिती बँकेत अपडेट आहे का याची खात्री करा. जर तुमचं ओळखपत्र 10 वर्षापेक्षा जुनं असेल, तर ऑनलाईन किंवा जवळच्या केंद्रावर जाऊन ते लगेचच अपडेट करून घ्या, जेणेकरून तुमचं खातं अचानक ब्लॉक होणार नाही.
चौथी गोष्ट, तुमच्या खात्यातून होणाऱ्या ऑनलाईन किंवा UPI व्यवहारावर लक्ष ठेवा. अचानक मोठे व्यवहार करणं टाळा आणि जर मोठ्या व्यवहार करायचाच असेल तर त्याचे कायदेशीर पुरावे आणि पावती नेहमी सोबत ठेवा, जेणेकरून आयकर विभागाची कोणत्याही नोटीस किंवा अडचण येणार नाही. शेवटी सर्वात महत्त्वाचं, तुमच्या खात्यात बँकेने ठरवून दिलेली किमान शिल्लक म्हणजेच नियमित बॅलन्स नेहमी कायम ठेवा, जेणेकरून नाहक कापला जाणार दंड कायमचा थांबेल. या 5 नियमांपैकी तुमच्या आणि आधी असा प्रकार घडला का? किंवा तुमच्या खात्यातून बँकेने कधी अचानक पैसे कापले आहेत का? हे कमेंट करून नक्की सांगा. तुमचा अनुभव इतर खातेदारांसाठी खूप महत्त्वाचा ठरू शकतो. तसंच हा व्हिडिओ तुमच्या घरातील आणि सदस्यांना, मित्रांना आणि नातेवाईकांना लगेच शेअर करा, जेणेकरून त्याचे कष्टाचे पैसे वाचू शकतील. आणि तुम्ही जर आपल्या OMT इन्फॉर्मेशन टेक चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आता सबस्क्राईब करा.